राज ठाकरे तब्बल 3 महिन्यांनी मौन सोडणार आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पक्षाच्या पराभवानंतर उद्या मुंबईत मनसेचं चिंतन शिबिर होतंय, पण याबद्दल प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली आहे। शांतता, मनसेचं चिंतन सुरू आहे। राज ठाकरे शुक्रवारी सोडणार मौन। कसं करणार पक्षाचं पुनर्निर्माण? कशी थांबवणार पक्षातल्या शिलेदारांची गळती? या तमाम प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी शुक्रवारी मनसेचं चिंतन शिबिर होतंय। लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राज ठाकरेंनी मला आपल्याशी काही बोलायचंय अशी साथ देत पदाधिकारी कार्यकर्त्यांशी जाहीर संवाद साधला होता। पण विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पुरता धुव्वा उडाल्यानंतर पक्ष कोमात आणि राज ठाकरे मौनात अशी स्थिती आज तागायत होती। पण आता तब्बल 3 महिन्यांनी राज ठाकरे मौन सोडणार आहेत। या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। दरेकर गीतेंसारख्या खंद्या शिलेदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय। अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। नेते अस्वस्थ आहेत, कार्यकर्ते संभ्रमात आहेत। त्यातच शिवसेना आणि भाजप दोघंही मनसे फोडण्याची व्यूहरचना आखतायत। अशा परिस्थितीत पक्षाच्या पुनर्बांधणीचं मोठं आव्हान राज ठाकरेंसमोर आहे। देशात आणि राज्यामध्ये भाजपचं एक असं स्थिर आत्ता सरकार आहे आणि भाजपची जी सगळी धोरणं आहेत ती छोटे प्रादेशिक पक्ष या देशामध्ये जेवढे कमकुवत होतील तेवढे कमकुवत करायचे, जर संपले तर संपवता येतील अशा पद्धतीचंच एकूण धोरण आपल्याला सगळं दिसतं आहे। ज्या पद्धतीने शिवसेनेशी सुद्धा भाजपचा व्यवहार चालला आहे तो सुद्धा त्याच दृष्टीने आहे। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मनसेला आपलं अस्तित्व कसं टिकवता येईल आणि त्यासाठी कोणते मुद्दे हातात घेता येतील, म्हणजे मागचा टोलचा मुद्दा हातात घ्यायचा का, आता विद्यार्थ्यांशी संबंधित शैक्षणिक काही मुद्दे हातात घ्यायचे की काही आर्थिक, याचा निश्चितच विचार करायला लागेल। मात्र एक गोष्ट निश्चित आहे की जो काही कार्यक्रम द्यायचा आहे त्याच्यामध्ये सातत्य हवं, नाहीतर असं होईल की उद्याचं चिंतन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एका मोठ्या सुट्टीवरती मनसेचे नेते आणि मनसेचे कार्यकर्ते निघून जातील। विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी प्रमुख शहरांचा दौरा केला। कार्यकर्त्यांचा नेत्यांवरचा रोष लक्षात घेता राज ठाकरेंनी या दौऱ्यापासून प्रमुख नेत्यांना लांब ठेवणंच उचित मानलं। गेल्या काही काळात पक्ष संघटनेत आवर्जून नव्या नेमणुका करण्यात आल्या। टायमिंग आणि स्ट्रॅटेजीमध्ये माहीर असणाऱ्या राज ठाकरेंचा यामध्ये निश्चितच काही हेतू असणार। अनेकांना नेमकं आता काय करायचं आहे, पुढच्या काळात काय वाटचाल होणार आहे, कारण आगामी लढाई जी होणार आहे ती मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका या मैदानामध्ये होणार आहे। आज जर आपण बघितलं तर शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत आहेत आणि त्याचा फायदा मनसेला उठवणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने मनसे आक्रमक होणं गरजेचं आहे। महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्यांनी कामगिरी योग्य प्रकारे बजावून लोकांची मनं पुन्हा जिंकण्याची गरज आहे। राज ठाकरे ते वारंवार सांगतात, पण नेमकं कशा प्रकारे याचं कोणालाच उलगडा होत नाही। आज पक्षामध्ये कोणताही सक्षम पदाधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी असा नाही आहे जो योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकेल। अशा वेळेला राज ठाकरे यांनीच ती भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि ती स्पष्ट झाल्यानंतरच पक्षाची दिशा आगामी काळातली वाटचाल स्पष्ट होऊ शकेल। मनसेच्या शुक्रवारच्या चिंतन शिबिरातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या शिबिराबद्दल अत्यंत गुप्तता राखण्यात येते। या शिबिरात पक्षाचे प्रमुख नेते, शाखाध्यक्ष आणि संलग्न संघटनांच्या प्रमुखांनाच प्रवेश आहे। प्रवेशपत्रावरही ओळख पटवण्यासाठी फोटो आणि बारकोड देण्यात आलाय। आमंत्रितांशिवाय कोणालाही शिबिरात प्रवेश मिळू नये यासाठी खासगी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल फोन सोबत आणू नयेत आणि शिबिरादरम्यान सभागृह परिसराच्या बाहेर जायलाही मनाई करण्यात आली आहे। गोपनीयतेच्या दृष्टिकोनातून एवढी सगळी खबरदारी घेण्यामागं नक्की काय हेतू आहे आणि त्यानं काय साधणार आहे हे मनसे अध्यक्षांनाच माहिती। मनसेला लागलेली गळती हे राज ठाकरेंपुढे सध्या मोठं आव्हान आहे। शिबिरात निवडणुकीतल्या पराभवावर चिंतन करताना ही गळती रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना शोधाव्या लागतील, अन्यथा आगामी महापालिका निवडणुकांमध्येही पक्षाचा मार्ग खडतर असेल। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।